मात्र एका बाजूने पुन्हा एकदा मुरबी आणि नांदगाव दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. बॅक टू द पवेलियन. संयम सर, थँक्यू. थँक्यू सो मच. देवडाके सरांचा आवाज आपण ऐकलात आणि त्याच्या अगोदर संदेशचा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, कारण त्या विभागाची भाषा देखील एक वेगळी निराली आहे. चला मॅचकडे लक्ष वेधूया. एकीकडे मोरबी संघ आहे, जो रायगड टेनिस क्रिकेटमधील दिग्गज संघ म्हणून ओळखला जातो, आणि त्यांच्या विरोधात टीम नांदगाव. ज्या नांदगावनं आज हायस्कोर बनवला, ज्या नांदगावनं बॅटिंगचा दमखम दाखवला, त्या नांदगावच्या विरोधात टीम ऑस्ट्रेलियन मोरबीला आपण पाहू शकता. दिग्गज खेळाडू एकीकडे ओमकार पाटील, विकी, संकेत, हे विसरू नका, प्रतीक उद्दार आणि त्याच्या सोबतीला मनीष कुटले हे आक्रमक खेळाडू आहेत. संकेतचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोरच्या दिशेनं मिडॉन वरून लॉंग ऑनला चाललाय बॉल. ओ मिडॉफला चांगली फिल्डिंग, मिडॉफ सरसावला मिडॉन मध्ये, रन्स मिळाले अवघे एकच धाव. क्वालिटी क्रिकेट आहे, दर्जेदार क्रिकेट या खेळाडूंकडून या अपेक्षा असतात. मॉन्टी पाटील आले असतील तर त्यांना मी विनंती करतोय. मोरबी टीमचे पॅकर्स देखील आहेत. मॉन्टी यावं आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 बॉलचा खेळ संपला, धाव फलकावरती 2 धावा संकेतच्या विरोधात. सध्या तरी सावध पवित्र राखलाय फलंदाजांनी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, नो चान्स. ओ डेंजर एंड कडे धावत होते, थ्रो केला नाहीये, बॅकअप देखील तयार होता. विकी देखील तेच सांगतायत ओमकार की थ्रो व्हायला हवा होता, चान्स तुम्हाला घ्यावे लागतील. मनीष चांगला बॅट्समन आहे, प्रतीक मध्ये क्षमता आहे. सुरुवातीला विकेट्स पडल्या तर दबाव वाढेल, आणि त्या दृष्टिकोनातून सध्या मोरबी टीमला आपण पाहतोय. दमदार बॉलिंग संकेत पाटील, पहिलं षटक तो नेहमीच सातत्याने हाताळतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लावून अपील. ओ इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावलेत, रन्स मिळणार नाहीये. काय भेदक त्या सध्या गोलंदाजांची दादागिरी, गोलंदाजांची दहशत मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, रन्स घेतली नाहीये. 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलच्या अखेरीस फक्त 2 धावा. आता प्रेशर पडलाय. ज्या नांदगाव टीमनं मागील मॅच मध्ये 86 कुठून काढल्यात, त्या नांदगाव टीमच्या समोर सुरुवातीला अडचणी वाढवण्याचं काम संकेत पाटील करतायत. संकेत पाटील पॉवर प्लेचे षटक आहे, आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला रन्स जमा कराव्या लागतील. पहिलं षटक ओव्हर द विकेटनं लॉफ केलाय बॉलला, मिडॉन वरून लॉंग ऑनला सरसावलेत खेळाडू, रन्स मिळेल 1 धाव. एकापेक्षा जास्त काही नाही. इकॉनॉमिकल षटक. मोरबी टीमचे कॅप्टन जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचले, त्यांनी सांगितलं ट्रॉफीसाठी यावर्षी प्रचंड मेहनत. मोरबी टीमला एवढ्या मॅचेस हारताना कधी आम्ही पाहिलंच नव्हतं, परंतु यावर्षीचा फॉर्म थोडासा खराब राहिला. परंतु जशी एक ट्रॉफी जिंकली, सध्या बॉलर तुम्ही संकेतला पाहताय, त्यानं सांगितलं की आमच्या गावातून दिंडी चालली होती, त्या दिंडीमध्ये गणपती बाप्पाची दिंडी महडला पोहोचली, तेव्हाच मी प्रार्थना केली की बाप्पा जिंकू दे एक ट्रॉफी, आम्ही ती ट्रॉफी घेऊन महडला पोहोचू. आणि एक ट्रॉफी जरूर जिंकले. आज देखील त्याच उमेदीने उतरलेत खेळाडू. चांगली बॉलिंग, तेवढीच चांगली फिल्डिंग देखील. रन्स मिळेल 2 धावा, आणि पहिल्या षटकाचा खेळ राहिलाय मोरबी टीमच्या नावावरती. संकेत पाटीलने धावा खर्च केल्यात, अवघ्या 5 धावा. तत्पूर्वी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा आदरपूर्वक मान सन्मान. मी संयोजकांपैकी मुख्य आयोजक मयूरजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर सूरजजी पाटील यांचा आदरपूर्वक मान सन्मान. रिअल इस्टेट एजंट मध्ये खूप मोठं नाव सूरज पाटील यांचा आदरपूर्वक मान सन्मान. मायेची उबदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह भेट दिली जाते. थँक्यू सो मच सूरज पाटील, आपण आलात आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा वाढली. त्यांच्या समवेत आणखीन एक आदरपूर्वक मान सन्मान नितेशजी पाटील, त्यांचे अगदी परम मित्र. हे 2 मित्रांची जोडी, एवन जोडी आपल्या गावातील सूरज पाटील, आणि यावेळेस आपला आदरपूर्वक मान सन्मान स्वीकारतील नितेशजी पाटील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा आदरपूर्वक मान सन्मान. मायेची आणि प्रेमाची, आपुलकीची शाल अंगावरती पेरली जाते. सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह भेट देऊन त्यांना यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत निखिलजी भोपी, निखिल कंस्ट्रक्शनचे सर्वासर्व्य, त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान. मी विनंती करतोय मुख्य आयोजक मयूरदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा आदरपूर्वक मान सन्मान या ठिकाणी करायचा. निखिल कंस्ट्रक्शनच्या सर्वासर्व्य
या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान. संयम सर असं म्हटलं जातोय, बुके पुरतं खाण्याला प्रकृती म्हटली जाते, बुकेपेक्षा जास्त खाण्याला विकृती म्हटलं जाते. परंतु समोरच्याची भूक पाहून आपल्या ताटातील अर्धी भाकर समोरच्याला देणं ही खऱ्या अर्थानं माझ्या मोठी जुईची संस्कृती म्हटली जाते आणि ती संस्कृती या ठिकाणी जतन केली जाते. त्याचबरोबर त्यांच्या समवेत प्रफुल्लजी पाटील यांचा आदरपूर्वक मान सन्मान. भारतीय जनता पार्टीचे मुख्य पदाधिकारी आपल्या मोठी गावातील त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान. या ठिकाणी मुख्य आयोजक मयूरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान. मायेची प्रेमाची आपुलकीची शाल त्यांच्या अंगावरती पेरली जाते. त्याचबरोबर सुगंधी पुष्पगुच्छ आणि या ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषकाचं एक उत्कृष्ट या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. ओर टोकॉम बॉक्स संयम जिगारत सर. पहा मॅच 4 षटकांची आहे, कारण अगोदरचा सामना आपण 5 षटकांचा खेळला, तिथे धावा चांगल्या आल्या आणि आताच पारितोषिक आलं आमच्या डीजेला आणि आमच्या कॉमेंट्रीला. नवदीप पाटील गोल्डन ढाब्याचे सर्व यांच्याकडून आमच्या कॉमेंट्री बॉक्सला आणि आमचे डीजे ऑपरेटर 100 रुपयाचं पारितोषिक मनापासून आभार. कलाकारांची खाण म्हणून आम्ही मोठी जुईला संबोधतो. या गावामध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे. क्रिकेटचं गाव जेव्हा आम्ही आलो तेव्हाच संबोधलं की क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे आणि सध्या ग्रीष्मा एंटरप्राइजेस या नावामध्ये प्रचंड ताकद. मयूर शेठ पाटील यांनी उरण प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये शब्द दिला की माझा संघ मी खेळवेल, तिथे ते सुपर 6 मध्ये पोहोचलेत. उद्या प्रार्थना करूया की ग्रीष्मा एंटरप्राइजेस सुपर 3 मध्ये दाखल होईल, कारण कमालीचा खेळलाय प्रत्येक दिवसामध्ये आणि प्रत्येक खेळाडूने 100% एफर्ट दिलेत. मॅचकडे वळूया आपण. मुरबी विपक्ष नांदगाव. बॅटची एज मागे निघाला बॉल 2 खेळाडूंच्या मधोमध. नो चान्स ऑफ द फिल्डर. बॉल जाईल लॉंग स्टॉपला सीमा पार. 4 रन. अश्रिंश अँड विवांश 11 मुरबी या नावाने आज संघ खेळतोय आणि त्यांची सुरुवात चांगली झाली, पण हे विसरून चालणार नाही. नांदगाव टीम 4 ओव्हरची मॅच, जास्त वेळ शांत बसून चालणार नाही या मॅच मध्ये. धाव फलकावरती धावा पाहूया आपण. 1 खेळाडू बाद ऑन द स्क्रीन. 9 धावा 1.2 बॉलचा खेळ संपला. सध्याच्या घडीला आपण चेतन कुटलेला पाहतोय आणि त्याच्या सोबतीला प्रतीक उद्दारला देखील आक्रमण करावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 4 षटकांमध्ये 48-52 बनल्या तर मजा येईल मॅचला. नेक्स्ट बॉल. ओ क्लीन बॉल. दांडी गोल. त्रिफला बाद केलाय, उद्ध्वस्त केलं स्टंपला आणि विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का लागलाय. सध्या तरी मुरबीच्या गोलंदाजांची दहशत सुरू आहे. विकेट क्रमांक 2. दीपक शेठ भोईर साहेबांचं संगीत आपण ऐकलं, जे सध्या मंचावर उपस्थित देखील आहेत. प्रचंड मोठं योगदान दीपक शेठ भोईर साहेबांनी या स्पर्धेला दिलं आणि प्रवीण शेठ घासे साहेब यांचे देखील आम्ही विशेष कौतुक करू, ज्यांनी या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्व हिरोची दमदार बाईक पुरस्कृत केली. 3 सायकल या स्पर्धेमध्ये. प्रत्येक रात्रीमध्ये आपण लकी कुपन प्रेक्षकांना देखील काहीतरी देतोय. ही चांगली संकल्पना वाटली क्लब बॉयचे. विशेष कौतुक करू आम्ही या स्पर्धेचं. काय दिमागदार सोला राहिलाय. प्रेक्षकांची गर्दी हेच सांगते मयूर दादा की स्पर्धा आपली यशस्वी झाली. स्पर्धेचा बोलबाला वाढलाय. आता पुढचा बॉल. ओ स्विच हिट. सुदर्शन सर, अशा परिस्थितीमध्ये बॅट्समन वेगवेगळे धाडस दाखवतात. जरूर तुमच्याकडे खेळण्याचं कौशल्य आहे, परंतु परिस्थिती देखील तुम्हाला ओळखावी लागते, तेव्हा तुम्हाला असे फटके खेळावे लागत असतात. थोडासा दबाव वाढवलाय. बॉलिंग करत असताना षटक क्रमांक 2 विघ्नेश पाटील. संकेत पाटील आले, त्यांनी फक्त धावा दिल्या अवघ्या 5 धावा आणि दुसरं षटक देखील कमालीचंच राहिले म्हणूया. 2 विकेट्स घेतल्यात आणि दबावमध्ये टीम नांदगाव. हेच ते क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये वेळ पलटायला वेळ लागत नसते. सुरुवातीला 86 काढणारा संघ आता धावांसाठी धावाधाव करतोय. पुढे टाकलाय फुलर लेनचा बॉल. बॉलिंग आवडली असेल तर मुरबीच्या दोन्ही गोलंदाजांसाठी जोरदार टाळ्या उद्या. श्रींश आणि विवांश 11 मुरबी टीमची गोलंदाजांची ताकद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस सिंगल डिजिट मध्ये रन्स. 9-2.
2 षटकांचा खेळ संपलाय धाव फलकावरती अवघ्या 9 धावा 2 विकेट्स पडल्यात. धावा कधी येतील हा प्रश्न आता पडलाय पाठीराख्यांना, तो म्हणजे नांदगावच्या 2 ओव्हरमध्ये रन्स आले नाहीयेत. फक्त आता 12 बॉल राहिलेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये कमीत कमी 28 26 आणखीन जोडल्या 13च्या सरासरीनं तर एक चॅलेंजिंग ठरू शकतात. परंतु त्या धावा का सेफ राहतील, परंतु तिथपर्यंत पोहोचणं देखील महत्वाचं आहे टीम नांदगाव. 12 बॉल मध्ये फक्त 9 धावा. वक्त से लड़कर जो नसीब बदलते हैं, इंसान वही जो अपनी तकदीर बदलते हैं. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वो खुद अपनी तकदीर बदल दे. मॅच बदलायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला धावा काढाव्या लागतील. 4 षटकांची मॅच आणि या धावांसाठी संघर्ष करत असताना टीम नांदगाव. तिसऱ्या षटकाकडे लक्ष वेधूया. बॉलिंग ट्रॅकवरती समीर ठाकूर आलेत. 2 पाटील चाललेत मॅच मध्ये, परंतु आता ठाकूरला आमंत्रित केलं. समीर ठाकूर राईट ओव्हर द विकेट न चेंज ऑफ पेस. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चालला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स येणार. पॅनलचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. काय दमदार अंपायरिंग राहिले. विशेष कौतुक करू अंपायरचं देखील. कुठल्याही प्रकारचा निर्णय आतापर्यंत तरी चुकीचा राहिलाच नाही, याबद्दल विशेष आम्ही कौतुक करतो अंपायरचं. आमचे सुदर्शन सर असतील, उत्तमरित्या स्कोरिंग त्यांची देखील पाहायला मिळाली. ओ प्रतीक साठी हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. का सुदर्शन सर आज रन्स कमी पाहायला मिळतात. आज ए पोल आहे या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा लॉट्स आणि आतापर्यंत धावा फार कमी राहिल्यात. या मॅच मध्ये देखील मागच्या मॅच मध्ये देखील श्रेयस सर रन्स कमीच होत्या. एकतर्फी ती मॅच बामणडोंगरीने जिंकली आणि इथे देखील धावांसाठी फार प्रयत्न करावे लागलेत. आणखीन एक वाईट बॉल. आता गोलंदाज समीर नाराज आहेत. चला विकेट किपर सांगतात बाहेर निघालाय. अंपायरिंगचं कौतुक करूया. इथे आणखीन एक एक्स्ट्रा रन धाव फलकावरती या धावा पाहायला मिळतात. 11 धावा 2 विकेटच्या नुकसानात. धावांची गरज आहे. 4 षटकांची मॅच जेव्हा वारंवार आपण उल्लेख करतोय आणि फक्त 11 धावा 2 विकेट्स पडल्यात. पुढचा बॉल शफल झाले. आडव्या बॅटने उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पॉवर नाहीये. फटक्यामध्ये 1 रन्स कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा मिळतील 2 आणि 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. पण हेच सांगतायत की नक्की शॉट कुठे मारला गेला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अंपायर्स ती चर्चा करतात का स्टंपच्या मागे गेलेत, ही पडताळणी आपण करूया. आणि जर स्टंपच्या मागून मारला असेल तर क्रिकेटमध्ये धावा ग्राह्य नाहीयेत. तुमच्या बॅटचा भाग, तुमच्या पायांचा भाग काहीतरी स्टंपच्या आतमध्ये असायला लागतो. पण इथे डेफिनेटली घडले का टीव्ही अंपायर चेक करतील. साईप्रीतला येऊ काय काम केलंय साईप्रीतनं देखील या स्पर्धेला उच्च शिखरावरती पोहोचवण्यासाठी जी प्रयत्न केलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा. श्रेयस सर असं म्हणतात की प्रयत्न करतात ते जिंकतात, त्यांना यश मिळतं. कुठलंही क्षेत्र घ्या, प्रयत्नाशिवाय काही नाहीये. ओ यस, ग्राह्य दिल्या जातील धावा. थोडासा पाय आतमध्ये आहे बॅट्समनचा, पाय आतमध्ये, त्यानंतर बॅटचा भाग. त्यामुळे आपण या 2 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला देऊया. 2 धावा मिळतील धाव फलकावरती. रन्स 13 धावा 2 विकेट्स पडल्यात. विकेटचं महत्व नाहीये सध्या तरी, परंतु धावा कोण जमा करेल हा प्रश्न पडला. 13ला 2. फुल टॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह. तिथे देखील क्षेत्ररक्षक पोहोचलेत. व्हेरी गुड फिल्डिंग. सध्या कॅप्टनचं देखील कौतुक करूया. चांगली फिल्डिंग सेट केली. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत नांदगाव टीमचे खेळाडू. ज्या नांदगाव टीमनं पहिल्या मॅच मध्ये षटकारांचा पाऊस पाडला, 6चा पाडा सुरू ठेवला, त्या नांदगावला सध्या एकेरी दुहेरीवरती थांबवलाय. कमालीची बॉलिंग. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. श्रेयस सर तुमचा रोजचा सराव तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो आणि सध्याच्या घडीला दमदार कामगिरीनं प्रभावित केलंय सर्वांनाच मुरबी टीमनं. मिस टायमिंग. दबाव वाढलाय. विकेट मिळणार होती. समीर धावतायत. ओ प्रयत्न पहा चांगले केले. रनआउटची संधी. डायरेक्ट थ्रो. चान्स होता तो सोडला. सोपं नाहीये कॉटन बोल्ट स्वतः बॉल टाकायचा, पुन्हा त्याच दिशेनं मागे जाऊन कॅच पकडणं सोपं नाहीये. प्रयत्न केले. रन्स मिळायला जाईल. फक्त 1च धाव. 2 धावा आल्या. 1च धाव आले. 1च रन्स आले. आपण कनेक्शन करूया आणि 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 15 धावा. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला मारल्या. वाडिश लॉंगॉनला कॅड उभ्यात. रन्स पुन्हा एकदा 1. दीप भोईर यांच्याकडून दीप पाटील माफी असावी मोठीजी टीमचे एक वेगवान गोलंदाज, ज्यांनी माझ्या कॉमेंट्रीसाठी 200 रुपये. मनापासून आभार दीप, जे प्रेम तुम्ही दाखवता. ओ इथे आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे. धावांची गरज आहे. धावा वाईटने येऊ द्या, एक्स्ट्राने येऊ द्या, कसे येऊ द्या. नांदगावचे पाठीराखेच म्हणतात की कमीत कमी आणखीन 15 20 25 तेवढ्या जोडायलाच हव्यात. पण तो बॉल राहिलेत फक्त आता 9 आणि त्या 9 बॉलमध्ये ती चर्चा आपण करतोय 20 22 धावेची.
पुढचा बॉल अस्विचित करण्याचा प्रयत्न, ते जमलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तिसरं षटक देखील जिंकले मुरबीनं. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 2 बाद 17 धावा. Enterprises चषक बघा टॉप लेवलला हाय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक बघा टॉप लेवलला हाय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक बघा टॉप लेवलला हाय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस. थँक्यू डीजे. आरटी फॅन क्लब अँड HB फॅन क्लब यांच्याकडून आम्हाला या प्रतियोगितेला तब्बल 25,000 रुपयाचं आर्थिक योगदान. मनापासून आभार, जे दमदार योगदान तुम्ही देता. मयूरदादा पाटील, क्लब बॉईज ज्यांनी या स्पर्धेला ऑर्गनाईज केलं आणि या स्पर्धेसाठी भरघोस मदत सर्वांनीच दिले, त्यांचा सर्वांचाच आभार. येस सर, त्याचबरोबर संयम सर उपस्थित मान्यवरांपैकी एवन जोडी सूरजजी पाटील आणि नितीश पाटील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,500 रुपयाची धनराशी या आमच्या आयोजनासाठी लाभली गेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सर्वांचाच आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. धाव फलकाला जणू काही ब्रेकच लावला. 3 ओव्हर्स मध्ये 17 धावा. लास्ट ओव्हर आहे. फुल टॉस बॉल, कनेक्शन नाहीये. लॉंग ऑफला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात. फक्त अवघे 1 धाव. एका धावेनं धाव फलक 18ला 2 विकेट्स. अद्याप 8 विकेट्स आहेत नांदगाव. बॅटिंग साईड चांगली आहे, पण तू कोण काढेल त्या धावा, कोण बनवेल. खेळपट्टीवरती आलेले सलामीचे खेळाडू अपयशी ठरले. प्रतीक उद्धार खेळतायत, सलामीला आलाय, पण तू बाउंड्री अद्याप इथे मारू शकले नाहीयेत. ओ, कदाचित कॅचचा चान्स तो सोडलाय विकेट किपरनं. चान्स होता टू डॉट बॉल. एक डॉट बॉल अंडर प्रेशर दबाव वाढवेल. चला पुढची मॅच सज्ज व्हा. टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात कासार वडवली टीमचे कर्णधार. चला पुढची सेकंड मॅच विनर विनर, कारण आज वेळेवरती स्पर्धा आम्हाला पूर्ण करायची आहे. मिस टायमिंग, मागील बॉल वरती चुकी झाली, आता होणार नाहीये. विकेट क्रमांक 3, तिसरा धक्का. ध्रुवी एंटरप्राइजेस सर्वे सर्व कुंदन लक्ष्मणजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 11,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्यांचा जोरदार टाळ्याने आपण आभार व्यक्त करूया. मोठी जुई मध्ये स्पर्धा आपण काही दिवसा अगोदर मोठी जुई प्रीमियर लीग पाहिली. बोलबाला त्या स्पर्धेचा संपूर्ण रायगडमध्ये राहिला आणि सध्या चर्चेचा विषय या स्पर्धेचा बॉल पाठवलाय फाईन लेग रिजन मध्ये. मच निडेड बाउंड्री, फार उशिराने आलाय चौकार. फार महत्वाचा चौकार आहे. 22 धावा, जो गरजेचा देखील होता नांदगावला, कारण रन्स येतच नव्हत्या. 3 खेळाडू बाद 22 धावा. षटक क्रमांक अंतिम लास्ट ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि ते धावांसाठी संघर्ष. समोर मारलाय विशेप मध्ये लॉंग ऑन ला फिल्डर उभा आहे, पण तो जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. श्रीशा ऑडिओ स्टँड मध्ये पोहोचलाय बॉल. हा दणदणीत षटकार. एंटरप्राइजेस चषक बघा टॉप लेवलला हाय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक बघा टॉप लेवलला. बैटिंग. मागील 2 बॉल मध्ये 10 आल्यात. हिम्मत मत खोना मेरे भाई, और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी आज करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असं म्हणतात श्रेयस सर की ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच दुनियेमध्ये किंमत. आणि सध्या तरी हिमतीनं बॅटिंग करतायत. सुरुवातीचे खेळाडू अपयशी राहिले, पण तो 5व्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन आपण पाहताय संकेत भगतला. 2 बॉल मध्ये 10 काढल्यात. 500चा स्ट्राईक रेट. चांगली बॅटिंग. का संकेत थोडेसे उशिरानंच पोहोचलेत की काय, पण तू जो क्रमांक दिलाय कॅप्टनना तिथे जाऊन हाणामारी, आक्रमण, तोडफोड क्रिकेट. 3 गोलंदाजांचा दबदबा राहिला, पण तो 4थ्या ओव्हर मध्ये काम परफेक्ट सुरू आहे. ओ, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट
नो चान्स पोहोचलेत खेळाडू आता आणि रन्स मिळेल एक बॅटकटच्या स्वरूपाने आणि पाहता पाहता पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 29 धावा, येणारे 24 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता. आपण टॉस कडे बोलूया, जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चेतन स्वामी सर मॅन फ्रॉम केळवणे जॉईंट होतील. बॉईज मात्र नक्की टॉस जिंकला निर्णायक असेल. फिल्डिंग जवळजवळ जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामधील एक ताकदवर संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तर छोट्याशा गावामधून नक्कीच बिलॉंग करणारा, परंतु आज तेजस दादाने घेतलेली मेहनत आणि आपल्या गावाच्या टीमला मात्र नक्कीच एकत्र आणण्याचं काम केलं आणि ते एकजूट जवळजवळ आज सातत्याने अनेक वेळेस स्पर्धेमध्ये आपण नक्कीच पाहत आहे. परंतु ते त्यांच्या बरोबर खेळताना 4 षटकामध्ये जवळजवळ कितपर धावण्यामध्ये नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल. 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. खर तर आपण या मैदानावरती आला तेव्हा असं वाटलं असेल ही स्पर्धा मात्र नक्कीच आज जवळजवळ लांबचा पल्ला गाठून या स्पर्धेला मात्र नक्कीच तुम्ही भेट दिली. या खेळपट्टीबद्दल, या खर तर मैदानाबद्दल, या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूरदादा पाटील यांच्याबद्दल 2 शब्द. नक्कीच अरेंजमेंट खूप चांगला आहे. नाही खेळायला पण चांगलं वाटतं. आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चांगल्या बाईट्स मात्र नक्कीच मिळणार टीमसाठी. खरं तर बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट खरं तर आपण पाहताय जीवदानी भेट बांबोडोंगरी संघाचे कॅप्टन तेजस दादा मात्रे. खरं तर बॅटिंग मात्र नक्कीच वाटेल. 4 षटकांची बिग फाईट समोर मात्र नक्की तेवढा ताकदीचा संघ आपण पाहिला असेल. 4 षटकामध्ये कितपर पोहोचण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न असेल. नक्कीच 45 ते 50 धावा झाल्या तर आम्ही नक्कीच डिपेंड करू. आज तकदीरचा खरं तर वाढदिवस असेल, परंतु आज मात्र नक्कीच या स्पर्धेला मात्र नक्कीच मिस करसेल. परंतु या स्पर्धेबद्दल दादा तुम्ही सुद्धा एक दमदार आयोजक आहात. आदर्श आणि किंजर ट्रॉफीचे मात्र नक्कीच यशस्वी आयोजक यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु या मैदानाबद्दल, या खेळपट्टीबद्दल आणि या स्पर्धेचे खरं तर दमदार आयोजक. ॲक्च्युली आयोजक बोललं तर मी सुद्धा आयोजकच आहे. मयूरदादाने आमचं बोलणं झालं होतं. खूप 2-3 आमची भेट पण झाली. अप्रतिम असं आयोजन आहे. मी मागाशी बोललो टॉसला की हे जे स्टँड आहेत फक्त रायगड प्रीमियरला रायगडमध्ये दिसले, त्याच्यानंतर ह्या टुर्नामेंटला बघतोय आपण खरोखर प्रेक्षकांना बसायला. आणि आता एवढे वाजले तरी अजूनपर्यंत ते स्टँड फुलच आहेत, कारण की ह्या सगळं मयूरदादाच्या प्रेमामुळे सगळे प्रेक्षक अजूनपर्यंत थांबलेले आहेत. धन्यवाद. तेथे जातात टीमला मात्र नक्की देऊ बेस्ट ऑफ लक. आणि वळूया कॉम्बॉक्स कडे आपण नक्कीच जाणार आहोत. टॉस जिंकला टीम कासारवी वडवळे संघाने. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय टीम जीवदानी बांबोडोंगरी संघाला खरं तर बॅटिंगला इन्व्हाइट केलाय. 4 षटकांची बिग फाईट ही मात्र नक्कीच पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत. एका साईडला खरं तर कासारवी वडवली, त्याच्या विरोधात जीवदानी बांबोडोंगरी. ही बिग फाईट मात्र नक्कीच आपण नेक्स्ट मॅच मारणार आहोत. परंतु कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील धाकटी दिवसा मात्र नक्कीच बुलंद आवाज आमचे खरं तर गुरुवर्य आदरणीय सन्माननीय जीवनजी रोहिदास गावण यांच्याकडून या स्पर्धेला 2222 रुपयाचं योगदान आले. वशिनीचे जे दमदार सरपंच आहेत, थँक्यू सो मच सरपंच साहेब. मनापासून आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. टार्गेट छोटे आहे जरूर, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच ताकदीची आहे नांदगाव टीमची. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए, संघर्ष चाहिए. मॅच जिंकायचे असेल तर तसा संघर्ष आता नांदगावला करावाच लागेल डेफिनेटली. 24 बॉल 30 मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतात मयूर फडके, वेगवान फास्टर गोलंदाज, परंतु विस्फोटक बॅट्समन विकी पाटील. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय डावकुऱ्यात असं एक घातक खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. पहिलाच बॉल मागे मारलाय, फिरून मारलाय आणि आम्हाला ही मॅच जिंकायची ठणकावून सांगितले नांदगावला. पहिलाच बॉल सीमा पार. श्री गणेशा.
बॉल 4 धावेनं अकाउंट ओपन राहिल्यात अवघ्या 20 धावा. 23 बॉल 26 धावा. श्रींश अँड विवांश 11. मोरबी संघाला आपण खेळताना पाहतोय. जी सुरुवात अपेक्षित होती ती विकीने करून दिली. गोलंदाज कमबॅक करतील का या बॉलवरती? नाहीये, ते होणारच नाही. बॉल ढगाच्या समोर मारलाय. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमा पार. दे दनादन बॅटिंग विकी पाटीलच्या बॅट मधून षटकार. सध्या तरी विकी तापलाय. तसंच 2 बॉल मध्ये 10 काढल्यात. पहिला चौकार, दुसरा षटकार, राहिल्यात फक्त 20 धावा. मॅचचा रिझल्ट जवळ आलाय, सेट होऊन आलाय या मॅच मध्ये. विकी पाटील काय कमालीची बॅटिंग करतायत. 2 बॉल मध्ये 10 धावा. आक्रमण केलंय, सुरुवातीलाच घाम फोडलाय. धाबे दणाणलेत नांदगाव टीमच्या पाठीराख्यांचे देखील, कारण रन्स आता फक्त 20 राहिल्यात. जोरदार पार करण्याचा प्रयत्न. LBW 3 स्टंपच्या समोर. मच निडेड विकेट. ज्या विकेटची गरज होती ती आली. विकी पाटील 10 वरती बाद. अमित 2 फटके मारले तेव्हा विकेट आली. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये चौकार षटकार आणि त्याच्यानंतर पुढच्या बॉल वरती विकेट्स घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धाव फलकावरती. अतिश गावण आमचे काँग्रेस कमिटीचे एक युवा दमदार नेतृत्व, रॉयल पर्सनॅलिटी. आयुष्य जगायचं तर रॉयल जगायचं हे सांगणारे आमचा संपूर्ण क्लब बॉईज. त्यांचं विशेष आम्ही कौतुक करू. प्रचंड मोठा क्लब बॉईज आहे. आणि जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवसामध्ये स्टेजच्या मागे पोहोचलो, संपूर्ण इतिहास आम्हाला क्लब बॉईजनं सांगितला. आणि जरूर चर्चा करू आम्ही क्लब बॉईजचे. दमदार व्यक्तिमत्व आतिश गावण, सुभाष गोमाजी जोशी काँग्रेस खजिनदार मोठी जुई, तसेच जोशी आर्ट्सचे सर्व सुभाष गोमाजी जोशी साहेब यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. मनापासून आभार. 3 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 10ला 1. बॅकफुट वरती गेले. पंच करण्याचा प्रयत्न, परफेक्ट बॅट वरती आला नाही. या बॉल रन्स मिळेल 1 धाव. क्लब बॉईज फार बरेचसे ग्रुप आहेत सुदर्शन सर मोठीजी गावामध्ये, परंतु चर्चा क्लब बॉईजची नेहमीच राहते. विविध कार्यक्रमामध्ये देखील या युवकांनी सहभाग नोंदवलाय. परंतु आज हे आयोजन रायगड मधील एक बहुमूल्य स्पर्धा, नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेचा बोलबाला समस्त सुरू आहे. ग्रीष्मा एंटरप्राइजेस. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. आता लाईन चांगली आहे, सुधार केला गोलंदाजानं. सुरुवातीला विकीनं आक्रमण केलं, परंतु पुढच्या 2 बॉल मध्ये फक्त 1च आले. 11ला 1 विकेट. धाव फलकावरती 11 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. चला आता जे पहिले संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेत त्यांना इन्व्हाइट करूया आपण, कारण आता काहीच सामने पेंडिंग आहेत. 2 मॅचेस आणि त्याच्यानंतर सुपर 4च्या लढती, अर्थातच सेमी फायनलला आपण सुरुवात करणार आहोत. शॉर्ट पिच बॉल इथे देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं व्यवस्थित. रन्स मिळेल 1 धाव. पंचांचा इशारा बॅट कट. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्यात 1 डझन, अर्थातच 12 आणि विकेट्स पडली 1. आमचे सर्व आयोजक, त्यांचं टायटल सॉन्ग प्रत्येक रात्रीमध्ये तुम्ही ऐकताय. ही चर्चा आम्ही केली की एक मैत्रीचा ग्रुप आणि संपूर्ण सातत्यानं सुख दुःखामध्ये सहभागी होणारा हा संपूर्ण मित्र परिवार, त्यांची चर्चा करूया आपण. क्लब बॉईज ग्रुप मोठी जो आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक, भव्य दिव्य नाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येक रात्रीमध्ये आयोजकांचा काहीतरी वेगळा ड्रेस कोड राहिलाय. पहिल्या रात्रीमध्ये व्हाईट कुर्ता, व्हाईट लेंगा, लास्ट रात्र अगदी त्यांना ठाऊक आहे सकाळ होणार आहे. त्यांनी आज रात्रीमध्ये ब्लॅक परिधान केलंय, काले कपडे घातलेत. इथे फटका फसलाय. कॅचची संधी. विकेट क्रमांक 2. 18ला 18 काढायच्या होत्या. आता समीकरण 17 बॉल 18ची मॅच.
दुसरा खेळाडू बाद झालाय 2 विकेट्स आणि मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील प्रचंड मोठा फॅन वर्गाच्या खेळाडूचा आहे आणि काही चाहते असे देखील पाहायला मिळालेत की ओमकार पाटीलचा टॅटू देखील काही खेळाडू प्रेक्षकांनी त्याच्या चाहत्यांनी आपल्या छातीवर आपल्या हातावरती कोंदवलाय. एवढा मोठा फॅन वर्ग आणि सध्याच्या घडीला तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या 4थ्या क्रमांकावरती. बऱ्याच वेळा ओमकारला आपण सलामीला येताना पाहतो परंतु आज रन्स कमी आहेत त्यामुळे कदाचित थोडंसं थांबवलं स्वतःला. 12ला 2 विकेट्स, समीकरण 17 बॉल 18 धावेची आवश्यकता. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली प्रत्येक रात्रीमध्ये. जेव्हा आम्ही पहिल्या रात्रीमध्ये पोहोचलो तेव्हा प्रत्येक स्टँडमध्ये गर्दी ही पाहायला मिळाली. आज देखील जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेत. 17 बॉल 18ची मॅच. अद्याप ही मॅच संपली नाहीये हे सांगत असताना नांदगाव टीम प्रयत्न सुरू आहेत. चांगली फाईट त्यांना देखील करायची आणि या मॅच मध्ये त्या गोष्टी कराव्या लागतील नांदगावला. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल मोरबी टीमवरती आणि ते गरजेचं आहे. सध्याच्या घडीला मोरबी टीमच्या विरोधात दबाव वाढवण्यासाठी एक एक डॉट बॉल प्रेशर निर्माण करेल. 16 बॉल 18ची मॅच. कितपत फाईट करतील नांदगावचे खेळाडू. ओमकार तयार आहेत. थोडेसे फ्लंबल डेड बॉल. ट्रॉफी पहा प्रत्येक प्रेक्षक म्हणतो की नियोजन मॅनेजमेंट आयोजन अगदी एक नंबरच काम केलं. महेंद्र शेठ घरत साहेब पोहोचले या स्पर्धेमध्ये. त्यांनी देखील सांगितलं की मोठी जुईमध्ये आल्यानंतर फिरती ट्रॉफी पाहायला मिळते आणि फिरणारी ट्रॉफी बॅकफुट वरती केले. ओमकार पाटील बॅकफुट वरती जाऊन आपला क्लास दाखवलाय परंतु तिकडे फिल्डिंग देखील पहा चांगला अडवला परंतु लास्ट मोमेंटला घडलंय काय. थोडेसे पुढे आले खेळाडू. तोपर्यंत 3 धावा घेतल्यात. 3 धावा मिळतील. प्रेक्षक त्या ठिकाणी पाहतात मॅच. त्यांच्याकडून इशारा आलाय कदाचित. डॉट बॉल अडवलाय बॉलला. 3 धावा मिळतील. आपण 3 धावा ऍड करूया. स्कोरबोर्ड वरती 3 धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 15 धावा. अर्धा टप्पा पार केलाय आणि अर्ध्या टप्प्याचा प्रवास अद्याप करावा लागेल तो म्हणजे श्रींश अँड विवांश 11 मुरबी टीमला. 15 धावा धावफलकावरती 2 विकेट्स. बॅटच्या मधोमध जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही आणि या षटकारनं बंटीनं जणू काही मॅचची घंटीच वाजवली की काय. षटकार एका षटकानं मॅचचं चित्र आता विचित्र करून टाकलंय. धाव फलक पुढे जाईल. स्कोर बनलाय 21. अवघ्या 9 धावेची आवश्यकता. हा देखील सामना तेवढाच लो स्कोरिंगचा. हवी तशी फाईट पाहायला मिळत नाहीये नांदगाव टीम कारण षटकार आलाय मागच्याच बॉल वरती. 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सध्याचे खेळाडू जोशीले खेळाडू असतात. अगदी त्यांच्या मनामध्ये काय येईल कशा पद्धतीने खेळतील याचं भाकीत आपण लावू शकत नाही. आत्ताच षटकार मारला होता लगेच अनोख्या शैलीनं रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला परंतु तो बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. अपेक्षा करूया की पुढची मॅच दमदार होईल. बामणडोंगरी कासार वडवली 2 दिग्गज संघ. ओ यावेळी उंच तगड्या लांब लचक. हा षटकार नाही हा तर अठ्ठा मारलाय. बॉल सीमा पार. मुठजीवाला नावले गाजला आतिश बाई मुठजीवाला नावले गाजला नावले गाजला न बाई माझा सोन्याने सजला नावले गाजला न बाई माझा सोन्याने सजला. या षटकाराने हे षटक समाप्त केले. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 27 धावा. अवघ्या 3 धावेची आवश्यकता. बंटीची कमाल मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. 2 षटकार आणि सामना आपल्या बाजूने झोकून टाकलाय. हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता. टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कोई समंदर दरिया में नहीं गिरता. तसंच काहीतरी केलं या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बंटीला आपण पाहिलं. 3 धावेची आवश्यकता. कासार वडवली आणि बामणडोंगरी म्हणूया की सुदर्शन सर एक रायगड मधील दिग्गज संघ तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील कासार वडवली संघाला आपण पाहणार आहोत. एकीकडे रायगड जिल्हा ठाणे जिल्हा क्रिकेटची ही 2 महान जिल्हे आणि त्या 2 जिल्ह्यांमधील या 2 ग्रामीण संघांचा खेळ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कासार वडवली आणि दुसरीकडे टीम बामणडोंगरी. 12 बॉल फक्त 3ची आवश्यकता आहे. का याच ओव्हरमध्ये याच कदाचित बॉलवरती संपवतील का ओमकार. चला प्रतीक्षा करूया. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. 11 बॉल 3ची आवश्यकता.
11 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये बरेचसे नामांकित समालोचक जोडले गेलेत. चेतन स्वामी सर, केळवणे, त्यानंतर देव डाके सर, अक्षय पाटील सर रावे, श्रेयस सर असतील, प्रियाल सर, आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर, सर्वांचंच आम्ही विशेष कौतुक करू या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाने या स्पर्धेला उच्च शिखरावरती पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि सध्याच्या घडीला आपण नेहमी म्हणतो की स्पर्धा यशस्वी होते, पण ती यशस्वी होण्यामध्ये समालोचकांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची असते. कारण समालोचक स्पर्धेला बनवतात, समालोचक स्पर्धेला मोठ्या पातळीवरती पोहोचवतात. आणि विशेष कौतुक करू आम्ही संपूर्ण आमच्या कॉमेंटेटरचं. विविध 2 रात्रीमध्ये आम्ही जयेश भोसले सरांना ऐकलं. आणखीन एक डॉट बॉल. थोडीशी वाट पाहूया या मॅचचा रिझल्ट मिळण्यासाठी. 9 बॉल 2 धावेची आवश्यकता. 9 बॉल 2 धावा. शेवटचे 9 चेंडू 2 धावेची आवश्यकता. राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाज तय्या. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पहा काय नक्की घडते मॅच मध्ये. रन्स कमी आहेत पण टू फाईट करण्यासाठी सक्षम आहेत हे सांगत असताना नांदगावचे खेळाडू. सध्याच्या घडीला आपण गोलंदाज आदित्यला पाहतोय. आदित्य फडके हा गोलंदाज वेगवान, फास्टर अँड फ्लोरियस बॉलिंग. किती वेग आहे, किती दमखम आहे त्याच्या बॉलिंग मध्ये. मॅचचा रिझल्ट फक्त 3च वाचवायचे आहेत, परंतु सध्या तरी त्यानं टिचून मारा केलाय. चान्स देत नाहीये फलंदाजांना. 2 धावेची आवश्यकता. फुल टॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये 1 रन्स कंप्लीट केले. 1 धावेची गरज आहे आणि सामना जिंकला. अभिनंदन मुरबी टीम. श्रींश अँड विवांश 11